अपराजिता गौकर्ण भरपूर फुलं देणारा हा वेल आहे आणि पावसाळ्यात तर याची एकदम झपाट्याने ग्रोथ होते. तुम्हाला बागेमध्ये खूप जास्त फुलं येण्यासाठी याच्यावर मात्र फुलं तोडत राहावं लागेल. हे फुलं जर तुम्ही तोडले नाही तर याचं बीमध्ये रूपांतर होते आणि बी बनवण्यासाठी झाडाची भरपूर एनर्जी लागत असते. मग ते फुलं येण्याची संख्या आपली कमी होते. भरपूर फुलं येण्यासाठी तुम्ही याचे वरच्यावर फुलं तोडू शकता. त्याच्यासोबत वेलाला फुलं नसणे थोडे थोडे असे शेंडेसुद्धा तोडू शकता, कारण वेल त्याच्यामुळे घनदाट होईल. आणि भरपूर फुलं येण्यासाठी तुम्हाला जर ऑर्गॅनिक खताचा उपयोग करायचा असेल तर तुम्ही शेणखत, गांडूळ खत किंवा कांद्याच्या सालीचं पाणी, केळीच्या सालीचं पाणी अशा पद्धतीने उपयोग करू शकता. मी तर हे फुलं आता भरपूर प्रमाणात मला मिळत आहे आणि विशेष मला खताचाही वाटत नाही की याला भरपूर असे खतं द्यावं लागते म्हणून, कारण पाऊस पडला की या झाडाला भरपूर फुलं आपोआपच येतात. काही विशेष खताचा याला उपयोग नाही पडत. बघा अशा पद्धतीने बी पकडते आणि फुलं यायला मग कमी होऊन जाते. म्हणून मी यावर्षी फुलं नियमितप्रमाणे तोडत आहे. वरचे फुलं मात्र हे इथे भरपूर आलेले आहे. खरं तर दिसत नाही आहे एवढे, तुम्हाला लांबून पण खूप फुलं आलेले आहे. कधी पूजेला उपयोगाला होते तर आरोग्यासाठी तर याचा भरपूर प्रमाणात उपयोग होते. आणि हे वरचे फुलं मी हे पक्ष्यांच्यासाठी तोडले आहे, कारण पक्षीसुद्धा त्या फुलांचा आनंद घेत असतात आपल्यासोबतच, म्हणून त्यांनासुद्धा ते मिळावे. आणि वेलं बघा भरपूर प्रमाणात निघतसुद्धा आहे इथे अशा पद्धतीने. ब्लू टीमुळे कसं मी सकाळी घेते, रोगप्रतिकारशक्ती वाढते, तणाव कमी होतो, मायग्रेनचा त्रास कमी होतो, स्मरणशक्तीसुद्धा वाढते. अशा विविध उपयोगाला येणारा हा वेल धार्मिकसुद्धा याचे भरपूर महत्त्व दिलेले आहे. आणि धार्मिक महत्त्व मला तरी वाटते बऱ्याच प्लांटचे ज्याचे आहे ना ते आरोग्यासाठी खूप उपयोगाला आहे आणि आपण त्या पद्धतीने त्याला ठेवलं पाहिजे झाडांना. म्हणूनच कदाचित हे असं धार्मिक महत्त्वसुद्धा असेल याच्यामागे, असं मला वाटते. हे माझं मत आहे. कारण याचे धार्मिकसुद्धा महत्त्व आहे असं मी ऐकलेलं आहे. त्याच्यासोबत आरोग्यासाठी तर खूप याचे महत्त्व आहे. आणि आपण असं वेल लावून ह्या वेलाला ना विशेष काळजी लागत ना विशेष खत लागत, म्हणून तुम्हीसुद्धा ह्या वेलाची लावू शकता. आणि फुलं तोडत राहिले पाहिजे. मी तर बघा दररोज हे फुलं तोडून उपयोगाला घेत आहे, कारण फुलं यावर्षी जरा जास्तच प्रमाणात निघत आहे आणि फुलं तयार होण्यासाठी झाडाची एनर्जी लागते. म्हणून थोडे फुलं मी आता ह्याच वेलाला खत म्हणून उपयोगाला आणते. ते कसे तर तुम्हाला दाखवते समोर. कारण फुलांचा उपयोग झाला तेवढा मी करत आहे आणि बाकीचे फुलं मी सुकूनसुद्धा ठेवणार आहे, कारण हिवाळ्यातसुद्धा या झाडाचे फुलं मिळत नाही. बाकी सर्व ऋतूमध्ये याचे फुलं मिळतातच आपल्याला भरपूर. पावसाळ्यात तर खूप जास्त प्रमाणात मिळते आणि दिसायलासुद्धा खूप छान वाटते, ग्रीनरी वाटते. आणि इथे तर हा वेल लावला नव्हता, बघा किती झपाट्याने वाढत आहे. आणि जेवढं त्याला वाढायला जागा मिळते ना तेवढा तो जास्त वाढतो. कुंडीपेक्षा जमिनीत जरा जास्तीत जास्त वाढतो, कारण ते जागा त्याला मोकळी चाकडी मिळत असते आणि कुंडीमध्ये तेवढीच जागा असते त्याच्यामुळं. आणि फुलांचा रंग पावसाळ्यात अजून जास्त गडद येते आणि फुलाची साईजसुद्धा मोठी होते. उन्हाळ्याच्या तुलनेत उन्हाळ्यामध्ये ह्याची फुलं छोटे छोटे यायचे, कारण यावर्षी गरमीनं तर खूपच जास्त होती गरमी. म्हणजे मी सांगू शकत नाही, यावर्षी उष्णताचे खूप वाढ झालेली होती. पण जसा एखादा पाऊस पडला ना तसा या झाडाला खूप बहर आला. परत या पावसाची वाट पाहते, कारण पाऊस आला ना तर आपण कितीही पाणी द्या पण पावसाच्या पाण्यामध्ये असं खत म्हणून झाडांना मिळते ना. बघा आता हेच मी फुलं ह्या वेलाच्या खाली लावत आहे. इथे तसं पाहिलं तर भरपूर प्रमाणात बघा गांडूळ खतसुद्धा तयार झालेलं आहे. कारण ते खत तयार होण्याच्या मागे कारण हे आहे की इथे भरपूर प्रमाणात सुकलेले पानं, किचन वेस्ट टाकलेलं होतं आणि अशा पद्धतीने तिथे भरपूर असे जीवाणू तयार होतात. ते खतं बनवण्यात उपयोग करत असते. आणि अशा वेगवेगळ्या पद्धतीने तुम्हीही तुमच्या बागेमध्ये अपराजिता लावून त्याचा आनंद घेऊ शकता. आणि इथे बघा पक्षी किती सुंदर बागेमध्ये येतात. हे काय खातात काही कळत नाही. इथे सुद्धा ह्या वेलाला बघा असा वेगळा आकार देण्याचा प्रयत्न केला आहे मी यावर्षी, कारण आपण जसं बागकाम करतो तसं नवीन नवीन गोष्टी डोक्यामध्ये येतात आणि हे असे प्रयोग आपण आपल्या या छोट्याशा प्रयोगशाळेत करू शकतो. हा पक्षी केव्हाचा याच्यामधलं काहीतरी खात होता, झाडाच्या कड्या खाते काय काही कीड असेल ते खाते, ते मात्र मला कळलं नाही. आवडत असेल चॅनलला लाईक, सबस्क्राईब, कमेंट करा. धन्यवाद.